बरं काय, चौथा दिवस झाला आम्ही फिरायला गेलो, फिरून वापस आलो. बुडा म्हणे बिचारे कसमस होऊन राहिलं मला. म्हणे काय होते? कसमस होते म्हणे मला. आता बुडीले माहीतच होतं बुड्याला कसमस होते. चहा दिला की बुड्याचं कसमस होणं प्रत्येक बुडीले माहीत असते बुड्याला काय पाहिजे. तर मला काय आजचा आहे का म्हणे तुमची बिमारी आहे कसमस होते. काय हरकत, बसा म्हणे तुम्ही. बुडा असा टेकून बसला, टेकून द्या वसरीले टेकून बसला. बुडीनं चहा केला बरं का, हातात बशी दिली, बशीतला चहा कपात ओतला. बुड्यानं घोट घेतला. असा जसा घोट घेतला, एक घोट पोटात आणि एक घोट पोटात. पण बुड्यानं बरं का, बशी एका इकडे बुडा एका इकडे. आणि काय विचारता मग मी बाहेर आलो. माझ्या लक्षात आलं बुडा रे गेला रे, आबा गेला. मी 5-6 पोरायला बोलावलं, म्हटलं असं असं झालं. बुडीला सांगू नका म्हणे गेला म्हणून. बुडीचा एवढा जीव आहे म्हणे बुड्या. हो बुडीले 3 येऊन गेले म्हणे. बुडी चालली जाईल. थांबा म्हणे आपण आपल्या गावातला डॉक्टर बोलवू. आणि गावात फिरणारा एक डॉक्टर होता. पहिले गावातच फिरत जात डॉक्टर, ते त्याची पेटी. मी लई दिवस एका डॉक्टर संग होतात जा, वसलला डॉक्टर हो की नाही, मी त्या डॉक्टर संग जात जा. तो मला शानूरले इकडे तिकडे पहाडीवर नेत जाय. तिकून आल्यावर 20 रुपये देत जाय. मग ते पहिले फिरणारे डॉक्टर होते, त्या फिरणाऱ्या डॉक्टरला बोलावलं. त्या डॉक्टरनं कानात घातलं. आजी म्हणे बाजूनं व्हा, सांगा म्हणे आजी काय झालं म्हणतं म्हणे बापा. सकाळी आबा उठला आणि मग फिरायला गेला म्हणे महाराज संग. आणि मग म्हणे तिकून आला आणि मग म्या चहा केला. डॉक्टर म्हणे मग बुड्यानं म्हणे चहा ओतला. मग एक घोटात आणि एक घोट पोटात. आणि मग बुड्यानं म्हणे असं केलं. आजी कसं केलं एकदा सा म्हणे बुड्यानं कुक केलं म्हणे कुक. डॉक्टर म्हणे आजी आता बुडा कुक करत नाही, बुक करत नाही. बुडा गेला, आबा गेला. सज्जन हो लक्षात घ्या, आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. मनुष्य जन्म दुर्लभ आहे पण क्षणभंगुर आहे. माणूस भागवतातून घरी जाईन याची गॅरंटी नाही. लक्षात घ्या, माणूस 7 दिवस भागवत करीन याची गॅरंटी आहे काय? 4 दिवसाचं भागवत झालं आमच्या महाराजाचा. मला फोन आला मागल्या वर्षी आमच्या महाराजाचं. सज्जन हो 4 दिवसाचं भागवत झालं. 4 दिवसाच्या भागवतातून उचलून न्यायला लागलं महाराजले, भरती करायला लागलं. महाराज गेले. भागवत करीन याची काय? क्षणभंगुर आहे कि जिंदगी एक किराए का घर है, बाहर निकल एक ना एक दिन बदलना पड़ेगा. अरे मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जोपर्यंत त्याचा बोलावा येत नाही त्याच्या आधी काय करायचं? भागवत करायचं, कीर्तन करायचं, भजन करायचं, पूजन करायचं. एवढंच नाही, जिथं भागवत चालू असेल तिथं काय द्यायची? दानही करायचं. दान आजचा 5वा दिवस आहे बरं का. दानाचा महिमा फार मोठा आहे. जगाच्या पाठीवर जर काय येत असेल तर दान येत असते. मायबाप केलेलं दान हे सोबत येत असते, बाकी काही सोबत येत नाही. लोक म्हणतात काय सोबत येते? काहीच सोबत येत नाही सज्जन. हा देह सोबत येत नाही, घरातले सोबत येत नाही, बायको सोबत येत नाही, आणि तुम्ही कमावलेले वावर पैसे सोबत येत नाहीत. पण मात्र तुम्ही जर दान केलं, गरुड पुराण सांगते, केलेलं दान पहिले यमराज हातात. जो कमाया है तूने, जो कमाया है तूने, जो कमाया है तू
जाएगा। खाली हाथ आया खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया खाली हाथ जाएगा। तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा। खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा। खाली आया है खाली हाथ जाएगा। छूट जाएगी तो टूट जाएगा। तूने जो कमाया है, तूने जो कमाया, तूने जो कमाया है, दूसरा ही आएगा। खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा। खाली हाथ जाएगा खाली हाथ जाएगा। काय प्रमाण दिलं चव्हाण भाऊनं? तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा। खाली हाथ आया बंदे खाली हात जाएगा. कमावलेलं लोक खात असतात बरं, आपल्या मागचे सगळे जण खात असतात. म्हणून मायबाप आता आपल्याला जागा व्हावं लागेल. फार मोठी संधी आली, फार मोठी संधी आली. या संधीचं सोनं करावं लागेल. मायबाप यमराज म्हणतो की केलेलं दान, दिलेलं दान पहिले माझ्या हातात येते बरं काय, आणि त्याचा हिशोब मी करत असतो याने काय दान दिलं. म्हणून मायबाप या हातानं दान करा. दान करायची फार मोठी संधी आली. काय दान करणं आहे काही काही जणांचं. हो, यावर्षी मी दरवर्षी दिंडीत आलो नाही तुमच्या, पण यावर्षी मी दिंडीत गेलो बरं का. पुन्हा सांगतो, काय देवानं सद्बुद्धी दिली मला. आणि अचानक सकाळी 9 वाजता ठरलं माझं दिंडीत तुमचे टाळा ऐकू आले त्यावेळेस. तोपर्यंत माझ्या मनात नव्हतं. प्रयागराजला जायची तयारी होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रयागराजला जायचं होतं. घरचे सगळे फुगले होते त्या दिवशी. मग दुसऱ्या दिवशी पण काय गजानन बाबाची काय मनात काही, आणि तसंही माझ्या जे मनात येते ते मी करतो. मला लोक काय म्हणतात याच्या इकडे लक्ष देत नाही, पण माझं मन काय म्हणते मी मनाचा फार पक्का आहो. त्या दिवशी मनानं मला सकाळी 9 वाजता सांगितलं. त्यावेळेस मग मी बॅग भरली आणि राजूभाऊला फोन केला. राजूभाऊ माझी तेवढी बॅग टाक जा, मी येऊन राहिलो. घरचे विचार करत जात की हे काय आहे, पण लक्षात घ्या सज्जन हो, आली काय मी परमार्थात चांगली साथ दिली. परमार्थात तिने साथ दिली म्हणून आतापर्यंत परमार्थ करू शकलो. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं आपली बायको असते, लक्षात घ्या. लग्न जुळलं, लग्न झालं, हळद फिटायची राहिली होती. हळद फेडत असतात हे मला माहित नाही. हळद फेडायच्या आधी मी भागवताला निघून गेलतो नाशिकला, पण कधी मधात असं आलं नाही की बा जाऊ नका, जात असतात का भागवताला. फार महत्त्वाचं आहे. यावर्षी आलो. आल्यानंतर पालखी झाली, सगळं झालं, हिशोब झाला. काय उदार असतात लोक काय काय. आमचे गजानन भाऊ 24,000 रुपये घाटा आमच्या दिंडीत पूर्ण भरला. ते ना 24,000 रुपये घाटा कायले म्हणत असतात.
आम्ही दिंडी काढतो भाऊ, पण आमच्या दिंडीत काय आम्ही घाटा येऊ देत नाही. आम्ही 2 पैसे उरतील कशी याचा विचार करतो. या व्यासगादीवरून सांगतो महाराज, दुसरा सेवकने आपल्याला दुसरं कायच्यात पैसे कमवता. भगवंताने चांगलं साधन दिलं आणि हे सोबत येणार आहे म्हणून देवाने एवढं तारलं सज्जन. गजानन महाराजाची कृपा जर काय असेल तर आमचे गजानन भाऊ हाडोळे आहेत. कृपा आहे त्यांच्यावर, खूप मोठी कृपा आहे मायबा. म्हणून माणसाने दान हे जीवनामध्ये दिलं पाहिजे. जे सोबत येत असते, दैत्य बालकांना उपदेश करतात, क्षणभंगूर आहे, जाणार आहे, लक्षात घ्या. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत देवाचं नामस्मरण करून घ्या. आत्म्याची सज्जन हो लक्षणं सांगितले. आत्म्याची 12 लक्षणं आहेत. कसा आहे आत्मा? आश्रय आहे, निर्विकार आहे, नित्य आहे, अविनाशी आहे, शुद्ध आहे, एक आहे, स्वयंप्रकाशित आहे, क्षेत्रज्ञ आहे, सर्वांचा करता आहे तो आत्मा. आत्म्याची लक्षणं सांगितली दैत्य बालकांना. नंतर नारदांनी धर्माला उपदेश दिला सज्जन हो. ब्राह्मणाची लक्षण सांगितली. ब्राह्मण कोणाला म्हणावं, क्षत्रिय कोणाला म्हणावं, वैश्य कोणाला म्हणावं, शूद्र कोणाला म्हणावं. ब्राह्मण कोणाला म्हटलं पाहिजे? ज्याच्यामध्ये शम आहे, दम आहे, शौच आहे, संतोष आहे, क्षमा आहे, सरळता आहे, ज्ञान आहे आणि दया आहे, त्यालाच ब्राह्मण म्हणा. भगवंताची सेवा करतो त्याला ब्राह्मण म्हणा. नाही तर स्वतःलाच ब्राह्मण देव म्हणतो त्याला ब्राह्मण म्हणू नका, शास्त्र सांगते. क्षत्रिय कोणाला म्हणा? जो उत्साहित असतो, वीरता, धीरता, तेजस्विता, त्याग, मनोजय, क्षमा, ब्राह्मणाची भक्ती, प्रजारक्षण आणि दान करणं याला क्षत्रिय म्हणत असतात. क्षत्रिय त्याला म्हणतात जो दान करत असतो. वैश्य कोणाला म्हणतात? जो देवभक्ती करतो, गुरुभक्ती करतो, भगवत भक्ती करतो, धर्म, अर्थ, काम, पुरुषार्थ, आसक्ती, उद्योग, व्यवहारात चतुर्थता पाडतो सज्जनो, त्याला वैश्य म्हणा. शूद्र कोणाला म्हणायचं? विनम्रता, पवित्रता, स्वामी सेवा, निष्कपटपणा आणि ब्राह्मणांची सेवा याला काय म्हणायचं? याला शूद्र म्हणायचं. स्त्रियांचा धर्म सांगितला सज्जनो हो. धर्मराजाला उपदेश देत असताना नारदांनी स्त्रियांचा धर्म सांगितला. स्त्री कशी असावी? स्त्री सज्जनो लक्ष्मीसारखी पतिपरायण असावी. पतीच्या आज्ञेचं कधीच स्त्रीने उल्लंघन करू नये, तिला पतिव्रता म्हणत असतात. आणि अशी जर पतिव्रता जर असली तर तिची देवावर सत्ता असते. लक्षात घ्या. पतिव्रता वेगळी ना ती पतिव्रता वेगळी. पतिव्रता म्हणजे नवऱ्याच्या मनातलं जाणते सज्जनो, नवऱ्याच्या मनातलं, तिला पतिव्रता म्हणायची. आणि नवरा सांगितल्यानंतर ऐकत नाही, नवऱ्याच्याही डोक्यावर हात ठेवते, तिला काय म्हणायचं? पतिव्रता. अय ताण लागली, पाणी घेजो बरं. भोकणे झाले का? दिसत नाही का? मांडीवर लेकरू आहे ना, मलेच तर ताण लागली. घ्या त्या माठावरचं आणि मलाही द्या. समजायचं काय होय? पतिव्रता. पतिव्रता तिला म्हणत असतात सज्जन हो, की पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. त्याला जे आवडेल तशी वागते सज्जनो, तिला पतिव्रता म्हणत असतात. लक्ष्मी माता कशी वागते? भगवान परमात्म्याला जसा आवडते सज्जनो तशी वागते, तिला पतिव्रता म्हणतात. आता एक पतिव्रतेची गोष्ट सांगतो आपल्याला. एक पतिव्रता होती. पोळ्याचे दिवस होते सज्जनो हो. पोळा हा सण कोणाचा आहे? जोऱ्यानं सांगत जा, जोऱ्यानं. मी काहीच तर विचारत नाही, जेवढं विचारतो तेवढं सांगत जा ना. पोळा हा सण कोणाचा? बैलाचा. बैलाचा सण आहे पोळा. आणि पोळ्याच्या पहिल्या दिवशी काय करायला लागते? बैलाचा खांदा गिंदा सगळा ते. आणि त्या खान महिन्याच्या दिवशी काय करायला लागत असते? म्हणजे ठोंबरा काढायला लागते. बैलाला लय आवडते ठोंबरा. आता तो ठोंबरा राहिला नाही, लोक दणगण तो कंटोल्या आणतात, कंटोल्या, आणि कुकरात टाकून दिला की तो कंटोल्याच खाऊ घालतात त्या बैलाले. बैलही खात नाहीत आणि बैलवाले खाऊ बी देत नाहीत, पोटं फुकतात त्याचे. कोण कांडीन, कोण शिजवीन, कोण हात दुखवीन. सज्जन, आता ती पतिव्रता बाई होती सज्जन हो. ही पतिव्रता तिच्या शेजारी बसायला गेली. पतिव्रता तिच्या शेजारी गेली. आता हे ठोंबरा काढून राहिली होती. त्या ठोंबऱ्याचं लयच मोठं असते ते, काय म्हणतात ते, मुखळ काय, मुसळ.
उखडचं खालचं असते ना रे, ते मुसळ होई ना, हा लाकडाचं असते. या सगळ्या असं ते असं ते बाईचं चालू होतं आपलं ते ठोंबरा काढणं. तेवढ्यात तिचा नवरा आला घरी, पतिव्रता बाईचा. आणि त्यानं दरवाजातूनच पाणी मागितलं. अय पाणी. हिचं जे मुसळ होतं का नाही ते वर गेलं होतं वर. तिनं ते तसंच ठेवलं. पहा पतिव्रतेची ताकद काय असते. ते मुसळ तसंच राहिलं आणि हे पाणी आणायला गेली. हे पतिव्रता होती की नाही अशीच पाहायला लागली. कायले चिटकोलं वय ना, हिच्या हातात काय असेल काय वा. हो तिकडून आली, ते नवऱ्याला पाणी दिलं, आपलं मुसळ घेतलं आणि चालू. हे म्हणे गाव काय होय म्हणे, त्या कायले चिटकोलं होतं. चिटकोलं नव्हतं म्हणे बाई, मी माझ्या नवऱ्याची सेवा करतो म्हणे, आणि त्या नवऱ्याच्या सेवेनं एवढं बळ आलं म्हणे माझ्या याच्यात. निर्जीव जे सामान आहे म्हणे, निर्जीव ते सुद्धा ऐकते म्हणे. त्या मुसळाला मी सांगितलं म्हणे इथं थांब, ते इथं थांबलं म्हणे. बापा आणि याच्यासाठी काय करायला लागते म्हणे. काही नाही, नवऱ्याची सेवा करायला लागते म्हणे. हे घरी गेली बरं काय, आणि तो धुन राहिला होता. तिथूनच आवाज द्या, आज धुन नका धू, आज मीच धुतो. हा तर थर 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 कापायला लागला. काय झालं, खराब निघाला होता काय. चुप बसा पतिव्रता व्हा लागते म्हणे. तुम्हाला काय माहित आहे म्हणे. हा म्हणे बाजूनं हिच्या जिवार येत जाय, कसं तरी धुणं धुतलं म्हणे. आता हा म्हणे मग मी तोपर्यंत पाणी आणू काय. अजिबात पाणी नका आणू, पाणी मीच आणतो. मग तर हा लटलं. आता म्हणे काही खरं नाही आज तर आपलं. आज काहीच खरं नाही. हिनंच पाणी आणलं. हा म्हणे मग तोपर्यंत मी स्वयंपाक करू. तुम्हाला सांगितलं ना स्वयंपाकही मिस करतो म्हणून. मग तो बस. हा म्हणे आज काही खरं नाही, आज आपला आज पोया नाही म्हणे, आज एक बैलाला कापते म्हणे आज. याला असं वाटलं आज आपल्याला तुम्ही थांबा म्हणे, आज म्हणे तुम्हाला आंघोळ घालतो म्हणे मी. हिनं जे उठणं घासलं याच्या अंगाले, हा तर हा कसा तरीच करे. हा म्हणे आज काही आपलं खरं नाही. बम आंघोळ घातला इले बरं का. याला आंघोळ घातली, आंघोळ घातल्यानंतर एका पाटावर बसवलं आणि एका ऐकून अशी समय लावली आणि एका ऐकून अशी. मग तर हा कसा तरीच करायला लागला. नाही ना तो म्हणे थांबा. ते म्हणे थांबा. जीव घातले, खीर केली, बासंती केली. आणि हाय दररोज बिचारा स्वयंपाक करत जाय. आजीनं स्वयंपाक केला. हाय असा जेवला, बम जेवला. जेवला आणि जेवता जेले झोप आली. काय स्वयंपाक केला म्हणे. झोपा म्हणे, झोपता तर पण मी ठोंबरा कांड्याला बसते म्हणे. बरं काय, मी ठोंबरा कांड्याला बसते म्हणे. झोपेतून उठ जा म्हणे, बाहेर जा म्हणे. आणि बरोबर ते माया मुसळ वरते गेलं की मला पाणी माग जा म्हणे. बरं हा म्हणे एवढंच काम आहे काय. हा म्हणे तेवढंच काम आहे पण पाहिजे म्हणे. हा जेवला राजीव, आता एवढा जेवला होता, याला झोप लागली आणि हिनं तो ठोंबरा कांड्याला सुरुवात केली. बरं का, हा चांगला घोरून राहिला आणि मनातल्या म्हणत एवढं झोप कधी जाते हात एकदम आज झोपेतून. अरे बापरे, आपल्याला सांगितलं होतं. ते मुसळ वरती गेलं की म्हणा लागते. हा पयतच तसा बाहेर गेला आणि फिरून आला. एक पाय घरात याचा, एक पाय दारात. आणि हा तोंडातून काढत जाय त्यावेळेस मुसळ पटकन खाली येत जाय. बरं का. अजून हा म्हणे तिनं सांगितलं होतं वर गेल्यावरच पाणी मागायचं, खाली पाणी मागायचं नाही. जसा हात वर गेला हा म्हणे हाय पाणी. तिनं दिलं सोडून. बरं का. जसं सोडलं तसं हिच्या नाकावर, नाकातून बळबळ बळबळ रक्त. आता विचार करा, पतिव्रता होतो म्हटलं तर होता येत असते काय सज्जनो. सज्जनो तो अंगचा गुण आहे, तो शिकवा लागत नाही. आणि पतिव्रता जर असली तर तो कोबारा म्हणतात, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तिची देवावरी सत्ता. तिची देवावरी सत्ता. सत्ता तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रता स्त्रीनी सज्जन हो, पतिपरायण राहणे, वैवाहिक जीवन यज्ञोपवितासारखं पालन करणे,
पतीची एकनिष्ठ भक्ती करणे सज्जन हो, सगळं काही तिला प्राप्त होते. स्त्रीने जर म्हटलं मला सगळी सिद्धी प्राप्त झाली पाहिजे, देव प्राप्त झाला पाहिजे, त्याच्यासाठी स्त्रियांनी काय केलं पाहिजे माहिती आहे का? फक्त आपल्या नवऱ्याची सेवा. पण नवराही तसाच असला पाहिजे, एक पत्नी व्रता. नाहीतर मग पत्नी स्त्रीनी एक पतिव्रता आणि जिथे अजिबात जमत नाही. शास्त्र सांगते एक पत्नीव्रता, एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. बाय बाय. मग तिला गुरु करण्याची आवश्यकता नाही, तिला देव करण्याची आवश्यकता नाही, तिला व्रत करण्याची आवश्यकता नाही, तिला उपवास धरण्याची सुद्धा आवश्यकता नाही. ऐका, शास्त्र सांगते तिने उपवास केला नाही तरी चालते. ती जर पतीची सेवा जर करत असेल तर ती जर मंदिरात गेली नाही तर मंदिरातला देव तिच्या घरी येतो. ब्रह्मा विष्णू महेश अत्रि ऋषीच्या घरी आले सज्जनो, अनुसयेकडे लक्षात घ्या. मग तिला कुठंच जायचं काम नाही, देवच तिच्याकडे येत असतो. अशी पतिव्रतेची स्तोर्वी आहे. म्हणून पतिव्रता 4 आश्रम सांगितले सज्जनो. आणि माणसाने धन कमावलं पाहिजे या संसारामध्ये. ज्याने धन कमावलं सज्जनो, ज्याच्याकडे धन आहे ना हो, त्याला किंमत आहे या संसारामध्ये. पैसा थारो तीन नाम, परशा परसू परसराम. ज्याच्यापाशी पैसा आहे त्याला लोक परसराम शेठ म्हणत असतात, आणि ज्याच्यापाशी पैसा नाही लोक त्याला परशा म्हणत असतात. अय परशा. हो, म्हणून पैशाला फार महत्व आहे. सब पैसे के भाई. बायको जर चांगला चहा देत असेल नाही हो, पहा तुम्ही ज्यावेळेस पगार येते आणि पगार आल्यानंतर पहिल्या तारखेला काय व्यवस्था असते. चहा देऊ काय तुम्हाला, कशाची भाजी करू, भेंडी तळू का की वांगे तळू. मग ते 29 तारखेपर्यंत पगार संपत येते. हा म्हणते का ग कशाची करते, या ना तुमच्या टांगा. घरात काय आहे, जे होतं ते दररोज चटणी नेसांत न्या. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई. सब पैसे के भाई. दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई. दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी कोई नहीं कोई. सब पैसे भाई, सब पैसे भाई, सब पैसे गणगोत मित्र परिवार हा सगळ्यांना कशानं मिळते माहिती आहे का? हा पैशानं मिळते. पुनर्वित्तम पुनर्वित्तम पुनर्भार्या. लक्षात घ्या, हे सगळं भेटेल तुम्हाला, पुन्हा पुन्हा भेटते. पैसा जर तुमच्या पाशी असेल तर. आणि तुमच्या जाशी जर पैसा नसेल, अन्ना करतात लोक. अन्न आले अन्न आले अन्न आले. एकदा का अन्नाचं अन्न बंद झालं की अन्नालाही मौत अजून जाते. पहा ना, अन्न आले अन्न आले अन्न आले. आणि एकदा का अण्णा म्हातारा बिमार पडला आणि 1-2 महिने झाले, चहा करता काय रे, आता तर चहा ढोसला 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 ढोसला. लक्षात घ्या सज्जनो, सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं रे कोई. म्हणून जीवनामध्ये पैसा कमवा, भरपूर कमावला पाहिजे. पण कसा? शास्त्र सांगते जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. चांगल्या व्यवहारानं धन कमवा, वाईट व्यवहारानं धन कमवू नका. वाईट व्यवहारानं जर तुम्ही धन कमवत असाल तर ऐका, वाईट मार्गानं जर तुमच्या घरामध्ये धन येत असेल ना, ते धन अनर्थाला कारण आहे. हो, कोणाचं लेकरू चाललं जाईल, कोणाची मुलगी चालली जाईल. लक्षात घ्या, तिच्या हुंड्यासाठी पैसे जमा केले म्हणे महाराज. हो, हुंडा द्यायचं कामच नाही पडलं.
त्याच्या गाडीसाठी पैसे गेले, त्याच्या घरासाठी पैसे गेले, आता तोच राहिला नाही. लक्षात घ्या सज्जनो, घरात राहणाराच व्यवस्थित राहिला नाही. म्हणून आणताना धन कसं आणलं पाहिजे, हे व्यवस्थित आणलं पाहिजे. कारण की तुम्ही जे धन आणत असता त्याचं अन्न घरामध्ये येत असते आणि ते अन्न लेकरं खात असतात. म्हणून तर काही लेकरं पहा तुम्ही, नाही काही लेकरं भज्याकडे पाहतात, वळा मागतात. वळा काय पाव आहे का रे, भजा मागून भज्याच्या इकडे पाहून राहिला, वळा कसा काय मागतं? त्याचं कारण सज्जन हो, घरामध्ये पैसा वाईट येऊन राहिला. म्हणून पैसा घरामध्ये चांगला आला पाहिजे, जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात. आणि तो दान झाला पाहिजे. दान लय महत्वाचं आहे. असो मायबाप, इथं सप्तम स्कंद समाप्त होतो. अष्टम स्कंदामध्ये मन्वंतराच्या कथा आहेत आणि त्या 14 मन्वंतरापैकी चौथ्या मन्वंतराची कथा आहे. चौथ्या मन्वंतराच्या कथेमध्ये गजेंद्र मोक्षाची कथा आहे. गजेंद्र हा त्रिकुट शिखरावर राहत होता. सत्व, रज आणि तम सज्जन हो, 3 गुणांनी वेढलेली हे पृथ्वी आहे सगळी. सत्व गुण आहे, तम गुण आहे, रजो गुण आहे. आणि या रजोगुणाने, या तमोगुणाने, सत्व गुणाची ही सृष्टी आहे. गजेंद्र नाम हत्ती आहे सज्जन हो. अगस्त्य ऋषींनी श्राप दिला. इंद्रधुम्न नावाचा राजा आहे. अगस्त्य ऋषीचा श्राप लागला. याला कशामुळे लागला राजन? राजा ऐक, शुकदेव महामुनी राजा परीक्षितीला सांगतात, राजा आंघोळ करत होता, हा जलाशयामध्ये आंघोळ करत होता, वस्त्र नव्हते याच्या अंगावर. तिथून इंद्रधुम्न नावाचा हा राजा अगस्त्य ऋषी चालले होते आणि अगस्त्य ऋषीला बघितल्यावर यानं न बघितल्यासारखं केलं. अगस्त्य ऋषीने श्राप दिला, राजा तू माझा अपमान केला ना, तू हत्ती होशील, हत्ती. आणि तोच गजेंद्र नावाचा हत्ती झाला. त्रिकूट शिखरावर राहतो सज्जन हो. सगळी सुबत्ता आहे, कशाचीच कमतरता नाही. त्रिकूट शिखर पाण्याने वेढलेला आहे. हत्तीला पाणी आवडते. सुंदर असा संसार फुललेला आहे सज्जन हो. आनंदी आनंदकडे आणि जिकडे तिकडे चोहीकडे. कशाची कमतरता नाही गजेंद्राच्या संसारामध्ये. धन आहे, पत्नी आहे, मुलं आहेत, बाळ आहेत, सगळं आहे. गजेंद्राला कशाचीच कमतरता नाही. आणि गजेंद्र एवढा खुश आहे सज्जनो, गजेंद्राला काही घेणं देणं नाही दुसऱ्याचं. एकदाचा प्रसंग आहे मायबाप. गजेंद्र हा जलाशय जलक्रीडा करण्यासाठी पाण्यामध्ये उतरतो. पाण्यामध्ये उतरतो, आपल्या सोंडेमध्ये पाणी घेतो, आपल्या बायकोच्या अंगावर टाकतो. सोंडेमध्ये पाणी घेतो, आपल्या मुलांच्या अंगावर टाकतो. अनेक वर्षे ही क्रीडा चालू आहे. पाणी सोंडेवर घ्यायचं, फेकायचं. पण गजेंद्राचा पाय एका नकराने पकडला. मगराने पाय पकडला गजेंद्राचा, मकराने. पण गजेंद्र काय मानतो काय? हो नाही नाही. घरातलीच जर डोकसं दुखायचं असलं तर 100 विचारते गजेंद्र, गोळी घेतली काय, जास्त दुखून राहिलं काय, चलतं काय मग दवाखान्यात फटकन. आणि याचं जर दुखलं तसंच बसते माया. गरम पाणी पेलो तसंच बसते माया. पण सज्जन हो पा, तिचं जर डोकं दुखलं हात चक्रा मारते. घरातून बैर, बैरून घरात, घरातून बैर, बैरून घरात. नेमकं डोकं दुखून कोणाचं राहिलं हेही समजत नाही. पण गजेंद्राचं जर डोकं दुखलं सज्जन हो, गजेंद्राची जर तब्येत खराब झालं, सरकारी दवाखाना आहेच मग नाही. पाहतो सज्जन हो, गजेंद्र मानत नाही. छोट्या मोठ्या दुखण्याला मानत नाही. गजेंद्राला असं वाटलं की आता नाहीतर नंतर हा नक्र पाय सोडेन. पण एकदा का काळानं पाय पकडला, ऐका, एकदा का काळानं मिठी मारली ना, तो संधी देत नसतो आणि तो पाय सुद्धा सोडत नसतो. नक्र पाय सोडत नाही. पत्नीला कळालं. सगळ्यात जवळची मैत्रीण जर कोण असेल सज्जनो, तिचं नाव पत्नी आहे, तिचं नाव बायको आहे. माय नंतर प्रेम जर कोण करत असेल, ऐका, आई नंतर जर प्रेम जर कोण करत असेल आपल्यावर, तिचं नाव पत्नी आहे, तिचं नाव बायको आहे. म्हणून फालतू कुकडे प्रेम केल्यापेक्षा बायकोवर प्रेम केलं पाहिजे माणसानं. बायको धावून आली सज्जनो गजेंद्राकडे, धावून आली. काळजी करू नका, सोंडीत सोंड घेतली सज्जन हो आणि काढायला लागली बायको.
मुलांना आवाज दिला, अरे तुमचा बाप अटकला, मदत करा त्याला. सांगायला लागली, अरे फार मोठ्या हस्ता खाल्ल्या यांनी, अरे ही इस्टेट एवढी मोठी त्यांनी वाढवली, काही नव्हतं. कपड्यानिशी आम्ही बाहेर निघालो होतो. सगळे पोरं बाळ सगळेजण सुना धावून आल्या आणि सगळ्यांनी गजेंद्राला त्या पाण्यातून काढण्याचा प्रयत्न केला. पण मायबाप अनेक वर्ष झुंज देऊन गजेंद्राचा विळखा सुटत नाही, काळाशी लागलेला विळखा. एक एक पोरग जायला लागलं. आई कितीक दिवस आता आम्ही राहू? शेवटी पिकलं पान आई, काहीतरी तरी गळणार आहे, तूही चल राहू दे इथं बाबाले. नाही रे बाबा, अरे जीना ही उसके साथ है और मरना भी उसके साथ है. पोरं निघून गेले, एक एक करून सर्व पोरं निघून गेले. नाही रे बाबा, अरे बाप होय रे तुमचा, अरे लहानाचं मोठं केलं, अरे लहानाचं मोठं केलं, मग आम्ही किती दिवस राहू? काही आमचाही संसार आहे, आमचे लेकरं आहेत, बाळ आहे. निघून गेले पोरं सज्जन हो, पोरच निघून गेले. काय शेवटचा काळ असा आहे सज्जन हो की बायकोही निघून गेली. पा बायको म्हणे आता किती दिवस झटता हो? नाथ बाबा म्हणतात, नाही रे नाही गुणाचे कोणी, नाही रे नाही गुणाचे कोणी, नाही रे नाही गुणाचे कुणी, नाही रे नाही गुणाचे
जर तुझं येता पुढे वैद्य काय करणार नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी शेवटी सज्जनो गजेंद्राला सोडून बायको सुद्धा निघून गेली. जी म्हणत होती मी तुम्हाला मरेपर्यंत साथ देईल, मी सोडून जाणार नाही, पण मायबाप शेवटची अवस्था अशी आहे की सगळेजण सोडून जातात, सर्वजण, कोणीच राहत नाही. आणि त्यावेळेस जर कामात जर काय पडत असेल तर ती भक्ती, तो भगवंत. सोडविना तू राजा देशीचा चौधरी. आता बहीण सोडत नाही, भाऊ सोडत नाही, राजा सोडत नाही. तुमचा पैसा काय पैसा होता राजे लोकही जोड, पण नेमकापळात बांधून नेले, नेमकापळात बांधून. काही जणांची आता नशिबात 10व 13वी आली नाही, नेमकापळात बांधून नेले. पैसा नव्हता म्हणता तुम्ही, अरे एवढा पैसा होता पण तोंडात दूध नाही टाकता आलं, पाणी नाही टाकता आलं. किती जवळचा माणूस दूर निघून गेला. माय बाबा शेवटची अवस्थाच अशी आहे, कोणी सोडत नाही. मग कोणी, सगळेजण आपल्या दूर चालले जातात. डॉक्टर सांगते पाहिजे जरासं दूर राहत जा, सामान व्यवस्थित कर जा, त्याचं वेगळं कर जा. लहान लहान लेकरं आहेत तुमच्या घरात नाही. मग आता कोणी सोडत नाही काय. आता फक्त सज्जन हो एकच आहे, तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी. आता फक्त गजानन महाराज सोडवतील तुम्हाला. त्या अवस्थेमधून जर सोडायचं असेल तर गजानन महाराज सोडतील. आता धावा करा की हे गजानना, हे मायबापा, हे रे बाबा, आणि आता या यम यातनेमधून मला सोडव. गजानन महाराज येणार नाहीत त्या, येतील. येणारे फक्त गजानन महाराज आहे. दुःख किती येऊ द्या तुमच्यावर, त्या दुःखातून जर कोण सोडेल तर गजानन महाराज. पण तुम्हालाही त्यांच्यासाठी काहीतरी यावं लागेल. पांडुरंग श्रीरंग भज रे मना, पांडुरंग श्रीरंग भज रे मना, पांडुरंग श्रीरंग भजनी मना, पांडुरंग श्रीरंग मना, पांडुरंग श्रीरंग भज रे मना, भज रे मना, भज रे मना, पांडुरंग श्रीरंग भज रे मना, पांडुरंग श्रीरंग भज रे मना, पांडुरंग श्रीरंग भजनी मना. तुका मने ऐसे करा, हरी चरण दृढ धरा. तुका मने ऐसे करा, हरी चरण दृढ धरा. चुकेला 84चा फेरा. तुका म्हणे ऐसे करा, हरी चरण दृढ धरा. तुझ्या या प्राणाला, तुझ्या प्राणा, पांडुरंग श्रीरंग भजनी मना, पांडुरंग श्रीरंग भजनी मना, पांडुरंग श्रीरंग भजनी मना, भजनी मना. येतील बाबा, सोडतील सज्जनो आपल्याला त्याही दुःखामधून. पण त्याच्यासाठी वारी करावं लागेल बाबाची, त्याच्यासाठी या मंडपात यावं लागेल. बाबाच्या प्रकट दिनासाठी सज्जनो हो, दान धर्म करावं लागेल, लक्षात घ्या. नाहीतर मग आपले इथून द्या,
आणि तुम्ही लाडके आहात नाही काय? साधा आहे काय? बोलता येत नाही आता घरात. जर बोलले तर ते म्हणतात आम्हाला बोलू नका, डायरेक्ट मुख्यमंत्र्यालाच फोन करी, आम्ही त्याची बहीण आहोत आता. नाही बरं, स्वतःच्या जवळचे द्या लागत नाहीत आता, द्या लागतात काय? हो, वर्गणी जर द्यायची असती आता भागवतामध्ये तर स्वतःच्या जवळचे द्या लागत नाही, नाही टप्प्यातलेच द्या लागतात. आता आला का एवढ्या टप्पा येईल ना आता. मागचे टप्पे आहेतच ना समजा. एका टप्प्यातला तिसरा भागही दिला समजा तर भरपूर झालं. नाही म्हणे थे देतात ना म्हणे महाराज, थे तसं नका करत जो, थे देतात तर तेच पुण्य तेच घेतील ना मग, नाही का? भेटलं तर अर्धच भेटीन. तेनं जर पुण्य तिले बापूनं जर दिलं तर बरोबर आमच्या बहिणीले अर्ध जातेच, पण मग अर्धच गेलं का नाही. पण बहिणीले जर पुरं लागत असेल तर त्याच्यासाठी मग काय करावं लागते माहिती आहे? मुख्यमंत्र्याच्या बहीणच्या टप्प्यातला काढा लागते मग, आणि मग तो दान करा लागते, मग पुरं लागत असते. लक्षात घ्या सज्जन हो. लक्षात आलं आता गजेंद्राच्या की आता कोणी नाही. गजेंद्रानी सज्जन हो सोंडेनी एक फूल तोडलं, कमळाचं फूल. ब्रह्मांड चालक कोण आहे या जगाचा, त्यांनी माझ्या हाकेला हाक द्यावी आणि मला इथून सोडवा. भगवान परमात्मा जेवायला बसले होते सज्जनो. भगवान परमात्मा येतात, कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. ज्यांनी चॉकलेट गोळ्या बिस्किट आणले असतील त्यांनी या सोज्वल जवळ द्या, नाही तर तिथं मंदात गंज आहे. नकरासहित गजेंद्राचा उद्धार केला राजा. पशवादिकांचा सुद्धा उद्धार करणारा माझा भगवान परमात्मा आहे. पण त्याला आवाज देत असताना जोऱ्यानं मारला पाहिजे. देवाचं नामस्मरण करत असताना जोऱ्यानं केलं पाहिजे. नाही आपण शिव्या देताना जोऱ्यानं देतो, भांडण करत असताना त्याच्याही पेक्षा जोऱ्यानं भांडण करतो. नामस्मरण करायला लागलं. एका कीर्तनामध्ये मी गेलो, कीर्तनामध्ये एक बाई बसेल होती, तिले म्हणून बाई म्हणा ना विठ्ठल विठ्ठल. नाही ते बाई एवढी लाजली, तिनं डायरेक्ट पदरच लावला. म्हणे महाराज तुम्ही काही म्हणता म्हणे बा. आता माझं लक्ष त्या मावशीच्या जिकडे होतं. मावशी म्हणा विठ्ठल विठ्ठल. काय म्हणे बापा तुम्ही निरा विठ्ठल विठ्ठल म्हणायला होता. म्हटलं का म्हणत ना. म्हणे पिंट्याच्या बापाचंही नाव विठ्ठलच आहे. आता पिंट्याच्या बापाचा आणि तर या विठ्ठलाचा काही संबंध आहे काय? पण जुन्या बाया अशा होत्या की बुवाचं नाव नाही घेत जात बरं का. जुन्या बाया अहो अहो. आता जमते काय? आता तर डायरेक्ट अय पिंट्या, काय म्हणता घंटी, अय पापी. आता पण जुन्या बाया होत्या, त्या जुन्या बाया नाव नाहीत घेत जात. अहो जाओ. मग मी म्हटलं का हो ताई तुम्ही मग त्याला काय म्हणता समजा विठ्ठल म्हणत ना, त्याला काय म्हणता? काही नाही म्हणे ते पिंटी आहे म्हणे घरात, आणि पिंटी आहे. मी त्याला पिंट्याचे बाबा म्हणतो म्हणे. मग मी म्हटलं आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणतो आणि तुम्ही पिंट्याचे पप्पा म्हणत जा. हा मग आम्ही म्हणत जा विठ्ठल माझा माझा, आणि ते म्हणे पिंट्याचे पप्पा. भजन सुरू झालं. सज्जन हो, देवाचं भजन करत असताना जोऱ्यानं करावं लागत असते. देवाला हाका मारत असताना जोऱ्यानं मारा. बोला हरी विठ्ठल पांडुरंग. बोला 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 हरी विठ्ठल पांडुरंग. हात वरती करा. सर्वांनी हात वरती करा. पांडुरंग
तुझा माझा विठ्ठल, तुझा विठ्ठल, तुझा माझा विठ्ठल, माझा तुझा विठ्ठल, तुझा माझा विठ्ठल, तुझा माझा विठ्ठल, माझा विठ्ठल, तुझा माझा विठ्ठल, तुझा माझा विठ्ठल. बोला हरीचे नाव विठ्ठल पांडुरंग. बोला हरीचे नाव विठ्ठल पांडुरंग. घ्या हात खाली. ते तर मगच घेतले होते म्हणा महाराज आम्ही. देवाचं नाव जोरानं घ्या. इथं आवाज घेतल्यानंतर डायरेक्ट शेगावला आवाज गेला पाहिजे आणि समाधीतून गजानन महाराज डायरेक्ट आपल्या मंडपात आले पाहिजे. एवढ्या जोरानं आवाज गेला पाहिजे. लक्षात घ्या मायबाप. देव वैकुंठात जेवायला बसले होते. देवापर्यंत आवाज गेला. भगवान परमात्मा पळत पळत आला. जेवणाचं ताट बाजूला केलं देवानं. पहा म्हणून देवाची आठवण करत जा. सगळेजण सोडून जातील मायबाप शेवटच्या अवस्थेमध्ये, पण देव सोडून जात नसतो. म्हणून सगळ्यांना विसरलं पाहिजे माणसानं. आणि 2 तास तर संसार विसरून जायचं बरं का. या मंडपात बसल्यानंतर आपलं कोणी आहे आणि आपलं कोणी असते हे विसरून जायचं आणि बेहोश व्हायचं. सज्जन हो तल्लीन होऊन जायचं आणि कथा ऐकायची. बोला हरीचे नाम विठ्ठल पांडुरंग. राजा समुद्र मंथनाची कथा. राक्षस देव आणि दानव युद्ध करतात. देवाचाही विजय होत नाही आणि राक्षसांचाही विजय होत नाही. अदितीपासून झाले सज्जन हो देव आणि दितीपासून झाले दानव. भाऊ आहेत सज्जन हो हे. एका बापाच्या 2 बायका आणि त्या दोघीपासून झालेले सज्जन हो दिती आणि दनू दानव. नेहमी नेहमी किती दिवस भांडायचं. भगवान विष्णू जवळ गेले आणि विष्णूला विचारलं की देवा काहीतरी याच्यामधून सोडवण्याचा प्रयत्न कर. नेहमी नेहमी आम्ही भांडतो. आमचाही विजय होत नाही आणि यांचाही विजय होत नाही. कारण की आज इंद्र दुःखी आहे सज्जन हो. त्याचं कारण इंद्राने अपमान केला सज्जन हो. साधूचा अपमान जिथं झाला सज्जन हो त्याचं जीवन बर्बाद झालं. जीवनामध्ये साधूचा अपमान नाही झाला पाहिजे. इंद्राने दुर्वास ऋषीचा अपमान केला. दुर्वास ऋषीचा. दुर्वासाने माळ घातली होती गळ्यामध्ये सुंदर अशी कमळ पुष्पाची. आणि त्याचमुळे इंद्र दुःखी आहे. विष्णूला विचारतो आहे की या दुःखातून मला दूर निघायचं आहे. कारण सांगा काहीतरी याच्यातून मार्ग काढा.
आणि त्यावेळेस इंद्राला सांगितलं तुम्ही काय करा, समुद्र मंथन करा. देव दानवांचं सज्जन हो समेट झाला, दोघांचा सज्जन हो. दोघं एका ठिकाणी बसले, मित्रत्व झालं, मैत्री झाली दोघांची, देव आणि दानवांची. होत नसते पण झाली. मतलबासाठी देव कोणाचीही सज्जन हो समेट केलं पाहिजे. शास्त्र सांगते, ही कथा सांगते, आपला मतलब जर साधून घ्यायचा असेल बरं काय, तर माणसानी कधीही गोड बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, तर काम होत असते आपलं. साधा चुना जर मागायचा असला तर काय स्तुती करायला लागते माहिती आहे तुम्हाला? हो, काय रे का माय नशीब, खिशात मी तंबाखाची पुडी ठेवतो, कधीच तंबाखू चुना ठेवत नाही. काय तुझे काय माना लागेल तुले. आणि तो मग काय म्हणते माहिती आहे का, राहू दे पुडी तुझ्या आसपासची आहे, एवढं जरी म्हटलं तरी. सज्जन हो, ठरलं. समुद्रामध्ये मंदराचल पर्वत टाकण्यात आला, वासुकीची रवी करण्यात आली, समुद्र मंथन सुरू झालं. समुद्र मंथनातून सगळ्यात पहिले जे निघालं सज्जन हो, ते विष निघालं. आणि मंदराचल पर्वत हालायला लागला. त्यासाठी भगवान परमात्म्यानं कश्य अवतार घेतला, कासवाचा अवतार घेतला आणि आपल्या पाठीवर मंदराचल पर्वत धारण केला. बोलिये कश्य भगवान की जय. म्हणून मंदिरामध्ये कासव असते सज्जन हो. तो कासव सांगते आपल्याला, आता कुकडे पाहू नको भामट्यावानी. मंदिरात गेल्यानंतर कासव असते सगळ्यात पहिले. तो कासव आपल्याला सांगते, आता जितेंद्रिय होय, सगळे इंद्रिय एका ठिकाणी आण, आता फक्त गजानन बाबा पाय. त्या कासवाचं सांगणं असते आपल्याला. आणि नंतर बरोबर मंदिरात घंटा असते, तो घंटा वाजवल्यानंतर आजूबाजूचं वातावरण प्रसन्न करते. आणि मग घंट्याच्या खाली उभं राहावं, मग देवाचा नमस्कार करावं. नाही तर गजानन बाबाचे जे पाय धराव, सोळ्याचं दर्शनाची पद्धत असते आणि तशा पद्धतीनं दर्शन घेतलं पाहिजे. विष निघालं सज्जन हो. आणि विष कोणी प्राशन केलं? देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी औचित हलहल सापडविले. तेत्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. बोले नीलकंठेश्वर भगवान की जय. भगवंताचा कंठ निळा झाला म्हणून भगवंताला एक नाव धारण केलं, नीलकंठेश्वर. कामधेनू निघाली, ऋषींनी घेतली सज्जनो. उच्चैश्रवा बलिनी घेतला, ऐरावत इंद्राने घेतला, कौस्तुभमणी भगवंतानी घेतला. कल्पवृक्ष निघाला, स्वर्गामध्ये गेला. अप्सरा निघाल्या, देवांनी घेतल्या. लक्ष्मी निघाली, लक्ष्मीनी नारायणाच्या गळ्यामध्ये माळ घातली. वारुणी नावाची दारू निघाली. बरं काय, ही दारू सुद्धा समुद्र मंथनातून निघाली. आणि दारू समुद्रातून निघाली आणि राक्षस प्यायला लागले. कोण प्यायला लागले? महिला मंडळी. कोण पेत असते दारू? अरे म्हणत जाना. सांगू काय तुम्हाला, घरी गेल्यावर बशीत ना बत्ती. सज्जन, वारुणी नावाची दारू निघाली, राक्षस प्यायला लागले. आणि त्यानंतर धन्वंतरी भगवान परमात्मा अमृत कलश घेऊन आले. देव झटापटा करायला लागले, राक्षसांनी देवामध्ये सज्जन हो झटापटा. ते म्हटले माझं, ते म्हटलं. त्याच्यातच अमृत खाली सांडलं 3 ठिकाणी. बरं काय, एक ठिकाण आहे सज्जनो प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि एक ठिकाण नाशिक. या ठिकाणी सज्जन हो त्याच्यामधलं अमृत सांडलं. म्हणून 12 वर्षांनी, दर 12 वर्षांनी तिथं कुंभमेळा भरतोय. नंतर त्याच वेळेस भगवान परमात्म्याने मोहिनी अवतार धारण केला. आणि मोहिनी अवतार धारण करून भगवान परमात्म्याने त्या अमृताची वाटणी केली. राहू आणि केतू देवांच्या लाईनीमध्ये येऊन बसतात आणि ते अमृत प्राशन करतात. म्हणून राहू आणि केतू हे अमर होतात. हे ग्रह आहेत सज्जनो. 9 ग्रहापैकी राहू आणि केतू हे ग्रह आहेत. आणि हे राहू केतू ज्या घरामध्ये बसतात त्या माणसाचं तसं वाटोळ करून टाकतात. राहू केतू हे जर
8व्या स्थानामध्ये बसले कुंडलीच्या, तर सज्जन हो त्या माणसाला जगणं मुश्किल होऊन जाते. ते जर 5व्या स्थानामध्ये जर बसलं तर शिक्षण मनुष्य शिकत नाही. 11व्या स्थानामध्ये जर बसला राहू किंवा केतू तर धन येत नाही तुमच्या जवळ. आणि द्वितीय भावामध्ये जर बसला सज्जन हो तर भावाचं बहिणीचं सुख मिळत नाही. 7व्या भावामध्ये जर बसला तर बायको भेटत नाही. नंतर भगवान परमात्म्याने भगवंताचं देव दानवांचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये दानवांचा आता पडाव झाला. इंद्र जिंकला. इंद्राला विजयश्रीनी माळ घातली. पण दैत्यगुरु शुक्राचार्यांनी सज्जन हो बलीला जिवंत केलं. संजीवनी मंत्राने बली जिवंत झाला. बलीने 99 यज्ञ केले. हे देवमाता अदितीला कळालं. देवमाता अदिती कश्यपांजवळ गेली. कश्यपांना चांगला मुलगा मागायला लागली. मला चांगला मुलगा माझ्या पोटी यावा की जो बलीला परास्त करणारा मुलगा माझ्या पोटी यावा. याच्यासाठी मला तुम्ही कुठलं तरी व्रत सांगा. त्यावेळेस सज्जनो अदिती मातेने पयोव्रत सांगितलं अदिती मातेने. आणि अदिती मातेनं ते पयोव्रत केलं. फाल्गुन महिन्याच्या प्रतिपदेपासून ते माघ महिन्याच्या अमावस्येपर्यंत हे व्रत करावं लागतं. पयोव्रत म्हणजे दूध पिऊन केलेलं व्रत. हिने पूर्ण व्रत यथासांग पार केलं. अवध्यांना आणि इकडे बली सज्जन हो यज्ञ करतो आहे. बलीचे 99 यज्ञ पूर्ण झालेले आहे. बलीचे गुरु शुक्राचार्य बलीकडून 99 यज्ञ करून घेतलेले आहेत सज्जन हो. बस आता हा जर एक यज्ञ पूर्ण झाला की बली सुद्धा इंद्र होणार आहे. ओम भगिनी भागे ओम इंद्राय स्वाहा. इदं इंद्राय इदं नमः. इंद्र संजन हो बली हा यज्ञ करतो आहे. 99 यज्ञ बलीचे पूर्ण झाले. बस आता एकच यज्ञ. आणि इकडे अदितीचं पयोव्रत पूर्ण झालं. आणि या अदितीच्या पयोव्रतामुळे भाद्रपद शुक्ल द्वादशीच्या दिवशी अभिजित मुहूर्तावर दुपारी 12 वाजता त्याला विजया द्वादशी म्हणतात. त्या दिवशी वामन भगवान परमात्मा या पृथ्वीवर प्रकट झाले. बोलिये वामन भगवान की जय. वामन भगवान परमात्मा प्रकट झाले. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी नारायण नारायण हरी हरी. नारायण नारायण हरी हरी. वामन नारायण नारायण हरी हरी. नारायण नारायण हरी हरी. वामन नारायण नारायण हरी हरी. वामन नारायण नारायण हरी हरी. श्रीमन नारायण नारायण हरी हरी. नारायण नारायण हरी हरी. नारायण नारायण हरी हरी. हरि भो नमो नारायण. ओम नमो नारायण. हरि भो नमो नारायण. ओम नमो नारायण. ओम
वामन भगवान परमात्मा अदितीच्या या पयोव्रतामुळे प्रगट होतात. आईला विचारतात, आई माझं जन्माचं कारण काय आहे? त्यावेळेस आई सांगते, बाबा बली यज्ञ करतो आहे, त्या बलीच्या यज्ञशाळेमध्ये जा आणि बलीकडून दान माग, त्याचं सर्वस्व मागून घे. कारण की आता एक यज्ञ केल्यानंतर पुन्हा माझे मुलं पारतंत्र्यामध्ये जातील. म्हणून बली सज्जन हो, हा वामन भगवान परमात्मा बलीच्या दारात जातात. वामन भगवान परमात्मा छोटे छोटे पावलं आहेत भगवंताचे, छत्र आहे भगवंताच्या अंगावर, रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये आहे, हातात कमंडलू आहे. बलीला वामन भगवान परमात्मा दारात दिसतात. बली तसाच यज्ञ टाकून पळत पळत जातो आणि वामन भगवंताला नमस्कार करतो. अहो भाग्य महो भाग्य. वामन भगवान परमात्म्याचा हात धरतो आहे आणि आपल्या यज्ञशालेमध्ये आणतो आहे. आज माझ्याकडे देव आले, आज माझ्याकडे प्रभू आले, माझा यज्ञ सफल झाला, माझा यज्ञ सफल झाला, मी धन्य झालो की आज वामन भगवान परमात्मा माझ्याकडे आले. बलीला एवढा आनंद होतो सज्जनो. बली पाय धुतो सज्जनो आणि इथूनच गंगेचं प्रागट्य होते. लक्षात घ्या, बलीच्या पाय धुतल्यामुळे वामन भगवान परमात्म्याच्या चरणातून गंगेचं प्रागट्य होते आणि स्वतः भगवान परमात्मा बलीची स्तुती करतात. दोन दगड आहेत बरं, एक स्तुती नावाचा दगड आहे आणि एक निंदा नावाचा दगड आहे. स्तुती नावाचा दगड समोरून येत असते आणि निंदा नावाचा दगड मागून येत असते. कधी मागचा दगड एखाद्या वेळेस हुकवता येते, पण पुढचा दगड हुकवता येत नाही. स्तुती हुकवता येते का हो? कोण जर स्तुती केली तर हुकवता येत नाही माणसाले, बोलतो बरं वाटते. 36ची छाती डायरेक्ट 49ची होऊ शकते माणसाची. स्तुतीनं माणूस लवकर मरू शकते, निंदेनं लवकर नाही मरू शकत. स्तुती करायला लागले सज्जन भगवान परमात्मा या बलीची. बली साधारण माणूस नाहीस तू, साधारण माणूस नाहीस तू. अरे दान देण्याची परंपरा हे तर तुझ्या वडिलापासून आहे, वाड वडिलापासून दान देण्याची परंपरा आहे. तुझे जे वडील होते विरोचन, दान देण्यामध्ये तुझ्या वडिलाचा कोणा आजपर्यंत हात धरला नाही. बापरे, मग तर सज्जन हो या बलीची छाती. बली म्हणतो आपण काय कमी आहो काय? सांगा फक्त तुम्हाला काय पाहिजे, किती पाहिजे ते सांगा. बली थांब, गडबड करू नको, मला काही नको. भगवान परमात्मा म्हणतात मला काही नको. कारण की बली भगवान परमात्म्याने मला पृथ्वी आसन दिलेलं आहे आणि अंबर हे माझं छत्र आहे, त्यामुळे मला दुसरं काही नको. आणि बली पुन्हा पुन्हा पाय धरतो, पुन्हा पुन्हा विनंती करतो, देवा काहीतरी मागा. तुम्ही माझ्या यज्ञशाळेमध्ये आले, माझा यज्ञ त्याच वेळेस सफल होईल की तुम्ही काहीतरी मागसान. बर बली तुझी इच्छा आहे ना, तर मग हातावर पाणी घे. सज्जनो, हातावर पाणी पळत नव्हतं. का पळत नव्हतं ऐका. बलीच्या गुरुच्या लक्षात आलं शुक्राचार्याचं की हा काही साधारण माणूस नाही, यज्ञशाळेत आला, हा कोणीतरी विष्णूचा अवतार आहे. आता बलीचं सगळं घेऊन घेईल हा. मला तर असं वाटते बलीलाही घेऊन घेईल. म्हणून स्वतः समजून सांगतात सज्जनो शुक्राचार्य की बली ही चूक करू नको. अरे याला देऊ नको, याने अनेकांना मातीत घातलं बरं, तू देऊ नको. पण बली म्हणतो आहे की आता मी मागं जाणार नाही. बोले तैसा चाले याची वंदावी पावले. माझ्या तोंडातून शब्द निघाला. शेवटी आता आपला शिष्य असून आपला ऐकत नाही. म्हणून सज्जनो शुक्राचार्य त्या झारीत जाऊन बसतात. पहा, त्या झारीतून पाणी पडत नाही म्हणून भगवान परमात्मा सल्ला देतात, बली झारीतून पाणी पडत नाही ना, दामन घे दामन, नाही तर काहीतरी काळी घे टोच त्याच्यामध्ये. बली काळी टोचतो सज्जन होऊन परिणाम काय होते माहिती आहे का?
फोडी गेला डोळा आला आला म्हणून फोडिलेला डोळा आला आला म्हणून फोडिलेला डोळा बळीने शुक्र आंधळा केला बळीने शुक्र आंधळा केला आंधळा केला आंधळा केला बळीने शुक्र आंधळा केला आंधळा केला आला आला म्हणून फोडिलेला डोळा आला आला म्हणून फोडिलेला डोळा आला आला म्हणून फोडिलेला डोळा दान देण्याच्या मधात गुरु आडवा आला. गुरु तो गुरुचा सुद्धा डोळा फोडला कोणी? बलीनी. म्हणून दान देताना कुणाच्या मधात येऊ नका. कोणी जर दान देत असेल तर म्हणू नका एवढं देत असतात काय, हा काय तुलेच दिलं काय, हो काय होईल सज्जनो, काही नाही झालं तरी चष्मा तरी लागीनच भिंगाचा, कमून दिसत नाही काय मी पहिले तर लय मस्त दिसे. म्हणून दान देणाऱ्याच्या कधीच बंदात येऊ नका. दे बाई, देवानं तुझ्या घरी भरपूर दिलं, तुम्ही दिलंच पाहिजे. आम्हाला काही दिलं नाही, काय द्यावा आम्ही देवाला? पण जो देते सज्जनो त्याला देऊ दिलं पाहिजे. बलीनं डायरेक्ट गुरु आंधळा करून टाकला. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय घात लिया भय नरका जाणे. बाय बाप पाणी सुटलं, भगवंतानी विराट स्वरूप धारण केलं. क्षणार्धात भगवान परमात्मा विराट झाले. पहिल्याच चरणामध्ये भगवान परमात्म्याने त्रिपाद भूमी मागितली सज्जनो हो. आणि पहिल्याच चरणामध्ये, पहिल्याच पावलामध्ये पृथ्वी व्यापून टाकली. दुसऱ्या पावलामध्ये, दुसऱ्या चरणामध्ये स्वर्गलोक, सत्यलोक व्यापून टाकला. सांग बली, तिसरा पाऊल कुठं ठेवू? सांग बली, तिसरा पाऊल कुठं ठेवू? त्यावेळेस बलिराजा म्हणतो आहे, देवा अजून देणारा बाकी आहे. दान संपलं पण दान देणारा बाकी आहे. म्हणून भगवान परमात्मा तिसरा पाऊल बलीच्या डोक्यावर ठेवतात. आणि भगवान परमात्मा बलीला पाताळात घालतात. बालकृष्ण भगवान की जय. बोलिए भक्तवत्सल भगवान की जय. समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. काढून टाका पाय. सज्जन हो, सर्वस्वाचं दान करणारा हा बली, बरं काय, सगळं दान केलं. सत्य लोक दान केला, स्वर्ग लोक दान केला, सर्व दान केलं. आपल्याला सर्व दान करायचं नाही. आपल्याला आपल्याजवळ 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये जे यथाशक्ती तुम्ही आणले असतील ते या झोळीत टाकायचे आहेत. बरं काय, झाकीवाले दादा पहिल्या दिवसपासून कष्ट घेऊन राहिले. तिथे सुंदर सुंदर अशा झाक्या सजून राहिले, लक्षात घ्या. म्हणून वामन भगवान परमात्मा आपल्याकडे झोडी घेऊन येतील आणि त्या झोडीमध्ये तेरे द्वार खड़ा भगवान भगत भरे रे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली. तेरा होगा
धरती देख रे डोला गगन है सारा, डोल उठी है सारी धरती देख रे डोला गगन है सारा। ओ भीख मांगने आया तेरे घर हो, ओ भीख मांगने आया तेरे घर, जगत का पालन हारा रे, ओ जगत का पालन हारा। मैं आज बड़ा मैं खेमा, मैं आज बड़ा मैं खेमा कर ले रे, मुझको जरा पहचान भगत भर दे रे झोली। कोणी बोलू नका, न बोलता आणलं असेल तर त्याच्यामध्ये दान द्यायचा, नाहीतर देवाला नमस्कार करायचा की पाहू म्हणा पुढच्या भागवतात। सज्जन हो, अशी ही वामन अवताराची कथा। स्वतः भगवान परमात्मा बलीच्या दारामध्ये द्वारपाल होतात, अनेक वर्ष द्वारपाल राहतात। रक्षाबंधनच्या दिवशी स्वतः लक्ष्मी माता जाते, बलीला ओवाळते, इळा पळू दे आणि बळीचे राज्य येऊ दे। दिवाळीच्या दिवशी जाते, बहीण ओवाळते सज्जन हो लक्ष्मी माता बलीला। बली विचारतो, बाई काय पाहिजे सांग, तुझ्या दारामध्ये जो भिकारी आहे ना, जो द्वारपाल आहे तो पाहिजे। पुन्हा लक्ष्मी माता आपल्या बुवाला सज्जन हो वैकुंठात घेऊन येते। स्वतः भगवान परमात्मा घेत असतात भक्ताचं, पण त्याला आपलं सर्वस्व देत असतात। जो भगवान परमात्माला देतो सज्जनो, भगवान परमात्मा त्याला आपलं सर्वस्व देत असतात। म्हणून देताना माणसाने देणाऱ्याने देत जावे, लक्षात घ्या। भगवंतासाठी दार उघडं करावं, भगवंतासाठी द्यावं बाबा। शुकदेव महामुनी राजा परीक्षितीला सांगतात, तिथं अष्टम स्कंद समाप्त होतोय, नवम स्कंदामध्ये राम प्रभूची कथा आहे। आणि त्यानंतर सज्जन हो, ज्या कथेची आपण आतुरतेने वाट बघत आहात, कृष्ण जन्माची, ती कृष्ण जन्माची कथा शुकदेव महामुनी राजा परीक्षितीला सांगतात। सुंदर असं भगवंताच्या आगमनासाठी स्वराज कंट्रक्शन आमचे चांदूरकर, स्वराज चांदूरकर नाही, श्याम म्हणून तसं नाव त्याचं स्वराज आहे। कृष्णासाठी तसा तर पाळणा फिरते त्याचा, पण आज भगवान परमात्म्यासाठी त्यांनी पाळणा सजवला। वा, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा सज्जन हो। लग्नासाठी आपण सजवतो, देवासाठी सजवलं पाहिजे। या मंडपाची किंमत झाली यावर्षी, पवार साहेब, या मंडपाची किंमत झाली यावर्षी की देवासाठी मंडप सजवला, म्हणून एकदा पवार साहेबासाठी टाळ्या वाजवा। सुंदर मंडप सजवला तुम्ही। आणि आमचे निंबरते दादा, उनकी तो बात ही और है, काय साऊंड लावला त्यांनी, आहा, नाहीतर मग शिट्टी वाले 1 मिनिट झाली की वाजली शिट्टी। सुंदर साऊंड सर्व्हिस, की ते कौतुक करायचंच काम आहे सज्जन हो। साऊंड म्हणजे प्राण आहे, साऊंडमुळे मी पोहोचतो तुमच्या कानापर्यंत। साऊंड जर चांगला नसला तर मग नाही। पण आता हे बघा सज्जन हो, हा त्रिवेणी संगम फारच गोड आहे, हा मंडपही सुंदर, माईक सिस्टीमही सुंदर, आणि पाळणा तर विचारायचं कामच नाही, फक्त सांगणाराच जरासा तुमच्या माफक टीम भेटला यावर्षी। गावचाच, आता गावचेच वांगे तुम्हाला खा लागून राहिले।
पण तरी तुम्ही चांगले हो खाऊन राहिले. असो बाबा, प्रारब्ध ते चवीनं खाऊन राहिले. काय गजानन महाराजाची कृपा आहे. असो, अशीच कृपा ठेव रे बाबा. मायबाप अनेक लीला भगवान परमात्म्याच्या शुकदेव महामुनी राजा परीक्षितीला सांगतात. च्यवन ऋषीची कथा सांगतात. अंबरीश राजाची कथा सांगतात की हरिचंद्र राजाने डोमाघरी त्या पाण्याचे भरले घळे. ओ मानवा दैव कुणाला कळे. सगर राजाची कथा सांगतात सज्जन हो. या सगर राजाला सज्जन 8,000 पुत्र होते. 60,000 पुत्र होते सगराला. पण कपिल भगवान परमात्म्याने भस्म केलं यांना. कपिल भगवंतांनी भस्म केलं. कपिलांनी मार्ग सांगितला. गंगा जर पृथ्वीवर आली तर सगराच्या मुलांचा उद्धार होईल. म्हणून ऐका सज्जन हो, थोडे दिवस नाही, अंशमान राजानं 32,000 वर्ष तपश्चर्या केली. त्यानंतर दिलीप राजाने 30,000 वर्ष तपश्चर्या केली. त्यानंतर भगीरथ राजानं 1,000 वर्ष तपश्चर्या केली. गंगा माता प्रसन्न झाली. भगीरथा, तुझी 3 पिढ्याची पुण्याई आहे, मी प्रसन्न आहे. माग तुला काय पाहिजे. म्हणे तुला पृथ्वीवर यावं लागते. अरे माझा वेग एवढा आहे, मी पृथ्वीवरून आल्यानंतर डायरेक्ट पाताळात जाईल. म्हणून तू भगवान शंकराला प्रसन्न करून घे. यांनी 1000 वर्ष तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकरानं गंगेला आपल्या जटेमध्ये धारण केलं आणि तिथून भगवान परमात्म्याने 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4 नव्हे, 5 नव्हे, 7 धारेमध्ये गंगेला पृथ्वीवर पाठवलं. हर हर गंगे, 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 हर हर गंगे. सुनो तो गंगा ये क्या सुनाए के मेरे तट पर जो लोग आए, जिन्होंने ऐसे नियम बनाए के प्राण जाए पर वचन न जाए, के प्राण जाए पर वचन न जाए. दारात जे सगराचे 60 मुलं, 60,000 मुलं राख झाली होती सज्जनो, त्यांचाही उद्धार केला. आणि या जगाचाही उद्धार करते आहे अशी पापनाशिनी. आणि त्याच वंशामध्ये सज्जनो खटवांग नावाचा राजा झाला. त्यानंतर दीर्घबाहू नावाचा राजा झाला. त्यानंतर रघु नावाचा राजा झाला. अय पोरं बोलू नका. अज नावाचा राजा झाला. दशरथ नावाचा राजा झाला. आणि त्या दशरथाच्या पोटी राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी 4 मुलं जन्माला आले. 3 राण्या होत्या सज्जनो हो. राजाला दुःख होतं, मुलगा होत नव्हता. पण राजाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि पुत्र कामेष्टी यज्ञामुळे राजाला 4 मुलं झाले. ठुमत चलत रामचंद्र बाजत पैजनिया. जिकडे तिकडे आनंद झाला. अवध में आनंद भयो
जय राजा राम की. हो सगळ्या बाया एकीमेकीला सांगायला लागल्या काय, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला सखी, राम जन्मला. दोन प्रहर कागदी सूर्य तापला, दोन प्रहर कागदी सूर्य तापला. राम जन्मला सखी, राम जन्मला, राम जन्मला सखी, राम जन्मला. शुक्ल पक्ष, हा चैत्र महिना, शुक्ल पक्ष, अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजता राम प्रभू जन्माला आले. भरत आला, शत्रुघ्न आले सज्जन हो. कौसल्याच्या पोटी राम आले, सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण आला आणि कैकेयीच्या पोटी भरत आणि शत्रुघ्न आले सज्जन हो. राजाला एवढा आनंद झाला. विश्वामित्र 5 वर्षाचे राम झाले आणि नेण्यासाठी आले. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. रामकथा फार मोठी आहे. रामकथा स्पेशल 7 दिवस पाहिजात. 7 मिनिटात आपल्याला सांगायची आहे. किती मिनिटात? 7 मिनिटात आपल्याला सांगायचं आहे. ताकापुरतं ताकापुरतं रामायण. बरं का, जेवढं ताक तेवढं रामायण. एक बाई दररोज रामायण ऐकायला जाईन, एका बाईचं येणं होत नव्हतं. ताकापुरतं रामायण कायले म्हणतात सांगतो तुम्हाला. एक बाई दररोज रामायणाला जाईन, हिचं जाणं होत नाही. कमून जाणं होत नाही? हिच्या घरी म्हशी, हिचं वावर, घर. मग हिले ताक पाहिजे होतं. हे हिच्या घरी गेली, ताकाले गेली, पण भांड लपवलं आणि भांडही नेलं. चांगला टोल्या गण नेला, टोल्या. बरं का, टोल्याचा टोल्या गण नेला. आता त्या बाईले म्हणे, अ बाई जरासा ताक आहे का तुमच्या घरी? तिनं ताक द्याव तर कमसे कम अर्धा गंज द्या. तिनं ताक किती दिलं माहितीये का? फक्त एवढंच. ते डायरेक्ट त्या गंजाच्या खालीच जाऊन बसलं. का म्हणे तुम्ही दररोज रामायणाला जाता, उलसक रामायण सांगा ना मले. ते म्हणे थांब रामायण सांगतो. आदो राम तपोवनादिगमन महत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दळनम समुद्र तरलम लंकापुरी दाहनम पश्चाद रावण कुंभकर्णम हरणम एतद्दि रामायणम. प्रभु रामचंद्र भगवान की झालं रामायण. म्हणे झालं रामायण. हे काय होय म्हणे? म्हणे मग मी तुला सांगितलं नाही का म्हणे, आदो राम, राम जन्माला आला म्हणे, तपाले निघून गेला. तपोवनादिगमनम, त्याच्या आईनं हाकललं म्हणे त्याले. तपोवनादिगमन हत्वा मृगम कांचनम. त्या सीता मातेला म्हणे चोळी पाहिजे होती. कायची देई? हरणाच्या कातळ्याची. मृगम कांचनम, त्यामुळे त्याला चोरून नेलं म्हणे तिले रावणानं. वैदेही हरणम, जटायूला मारून टाकलं म्हणे रावणानं. जटायू मरणम. सुग्रीवाशी मैत्री झाली म्हणे रामाची. सुग्रीव संभाषणम. वालीला मारलं रामानं. वाली निर्दळनम. समुद्रावन शेतू मारला. शेतू. समुद्र तरणम. लंकापुरी दाहनम. हनुमंतानं म्हणे लंका दहन केली. मग राम रावणाचं युद्ध झालं. का म्हणे एवढं सगळंच रामायण आहे काय? म्हणे जेवढं ताक एवढं ताकापुरतं रामायण. सज्जन हो, आनंदी आनंद आहे. 5 वर्षाचे राम आहेत. विश्वामित्र घ्यायला येतात. तिथंच पत्रिका येते सीतेच्या लग्नाची. लग्नाला जाता. आकाशाशी जुडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवर झाले, स्वयंवर झाले, स्वयंवर झालं सज्जन हो सीता मातेचं. रामासोबत, उर्मिलेचं लक्ष्मणासोबत, श्रुतकीर्तीचं सज्जन हो भरतासोबत, आणि मांडवीचं सज्जन हो मांडवीचं भरतासोबत, आणि श्रुतकीर्तीचं सज्जन हो. असे 4 लग्न झाले. आनंदी आनंद आहे. काही दिवस आनंदात गेले.
भरत शत्रुघ्न मामाकडे गेले आणि तेवढ्यात रामानं दशरथानं सज्जन हो निर्णय घेतला की रामाला गादीवर बसवायचं, रामाला गादीवर बसवायचं. आणि त्याच वेळेस कैकेयीनं 2 वर मागितलं. कैकेयीच्या 2 वर होती सज्जनो. पहिला वरामध्ये भरताला गादी आणि दुसऱ्या वरामध्ये रामाला वनवास. राजवस्त्र बदल कर वलकल पैने कायले नीती म्हणत असतात, ऐका मायबा हो, आणि कायला प्रारब्ध म्हणत असतात. उद्या राजा बनणारा राम आज वनात चालला, वनात. याला काय म्हणत असतात? प्रारब्ध म्हणत असतात. अरे 2 मिनिटात प्रारब्ध बदलू शकते बरं माणसाचं. राजा बनणारा 2 मिनिटात सज्जनो. राजवस्त्र बदल कर वलकल पैने इस जग के पालनहारी निकल पडे बनवा. सगळी अयोध्या भगवान परमात्म्याच्या सोबत आहे. शरयू पर्यंत भगवान परमात्मा सर्वांना नेतात. सगळी अयोध्या झोपी जाते आणि भगवान परमात्मा निघून जातात. सुमंताला वापस पाठवतात सज्जनो. सुमंता तू वापस जा. गुहक राजाकडे जातात सज्जनो. गुहकाकडे भगवंताची सुंदर अशी व्यवस्था होते. मित्र आहे भगवंताचा, भिल्ल समाजाचा सगळ्यात पहिला गुहक. नंतर भगवान परमात्मा गंगेच्या पार जातात. केवटाला नाव मागतात. तुम्हारे चरणों की महिमा सुनी है प्रभो, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, अपने चरणों को आगे बढ़ा दीजिए. माय बाप केवट पाय धुतो आहे राम प्रभूचे. राम प्रभू नावेत बसतात. पलीकडे जातात सज्जन हो. अनेक ऋषींची भेट घेतात. चित्रकूटावर जातात. चित्रकूटावर भरत प्रभू भेटायला येतात. भरताचं मिलन आहे. भरताला पादुका देतात आणि भरतजी सज्जनो डोक्यावर पादुका घेतात आणि पादुका घेऊन निघून जातात. राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी. सिर पर खड़ावा अखियों में पानी, सिर पर खड़ावा अखियों में पानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी. अगस्त्य ऋषी भगवंताला स्थान सांगतात. 14 स्थान सांगतात. शेवटी भगवान परमात्मा सज्जन हो पंचवटीमध्ये आपला मुक्काम करतात. पंचवटीमधूनच सीता मातेची चोरी होते आहे. रावण घेऊन जातो आहे आणि इकडे जटायू सज्जनो अडवतो. जटायू मारला जातो. स्वतः दशरथाला जे भाग्य प्राप्त झालं नाही ते जटायूला भाग्य प्राप्त होते आहे. सुग्रीवाची मैत्री होते आहे आणि बऱ्याच दिवसापासून भिल्ल जातीत जन्माला आलेले सज्जनो शबरी वाट बघते आहे की आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा आत्मया कधी रे येशील, आश्रमातया कधी रे येशील, राम रघुनंदना, राम रघुनंदना, राम रघुनंदना.
तोच स्वर्ग इथेच ये तोच स्वर्ग इथेच ये माझी साधना राम रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना। शबरी माता प्रार्थना करते की देवा एकदा सज्जनो एकदा तरी गजानन महाराजांना दर्शन दिलं पाहिजे, एकदा तरी देव भेटला पाहिजे बरं, नाहीतर भक्ती कामाची नाही, वाया जाईल आपली भक्ती। आज शबरीच्या भेटीसाठी राम येतात, सुग्रीवाची भेट होते सज्जनो हो, सीतेचा शोध घेण्यात येते। सीता माता कळते की रावणानं नेली, सुंदर असा सेतू बांधण्यात येते आणि ठरलं सज्जनो राम रावणाचं युद्ध ठरते आहे। कसं झालं युद्ध? राम रावण झुंजिले तैसे, ज्ञानोबा म्हणतात वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे आहेत, असं युद्ध झालं। जय विजयाला सज्जनो दुसऱ्या जन्मामधून मुक्त करतात, रावण आणि कुंभकर्णाचा वध करतात, विभीषणाला गादीवर बसवतात आणि मायबाप सुंदर अशी अयोध्येमध्ये राम प्रभूची मिरवणूक निघते आहे। रामजी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी हो राम जी की लीला राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी। लक्ष्मण एक तरफ बीच में जगत के पालनहारे राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी न्यारी राम जी की सवारी राम जी की लीला 14 बरस का वनवास पार, माता पिता का वचन निभाया माता पिता का वचन निभाया माता पिता का वचन निभाया हर रावण रावण को मारा लंका को जीता, रावण को मारा लंका को जीता जब जब ये आए जब जब वो गाए, जब जब ये आए जब जब ये आए उगते हैं अवतार, राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी हो न्यारी सवारी राम जी की लीला है न्यारी। शुकदेव महामुनी राजा परीक्षितीला सांगतात, राजा देवयानीला 2 पुत्र झाले, यदू आणि तुरस। त्याच यदुवंशामध्ये भगवान परमात्म्याने अवतार घेतला। मायबाप कोणाच्या पोटी अवतार घेतला सांगा? कहाणी भरपूर मोठी आहे, कथा फार मोठी आहे, पण राजा सांगतो तुला, पापी अभक्त दैत्य मातले, धरणीला ओझे झाले, म्हणून स्वतः भगवान परमात्म्याने सांगितलं, आकाशाशी वाणी सांगत असे सकळासी, तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईन भगवान, मी देवकीच्या गर्भात येणार आहोत, तुम्ही सर्वांनी अवतार घ्या, सिद्ध व्हा। वसुदेव देवकीचं लग्न थाटामाटामध्ये पार पडते आहे सज्जनो। कंस हातामध्ये दोर धरतो आहे आणि देवकीची मिरवणूक काढतो आहे। त्यावेळेस आकाशवाणी होते, हे मूर्ख कंसा, ज्या बहिणीची तू वरात मिरवत आहेस, 8व्या आईचा पुत्रवतील तुदसी, राग आला सज्जनो,
त्या बहिणीच्या लग्नासाठी 2 लाख रुपये खर्च केला आणि तिचा मुलगा मला मारणार आहे. घेऊन या खडग मारा या धावला, घेऊन या खडग मारा या धावला. हात धरला वसुदेवानी म्हणे मूर्खा, राजा आहेस तू राजा आणि बहिणीला मारतो. मानी हा भरवसा बोलण्याचा. अरे म्हणे आम्हाला काय कर, बंदीखान्यात ठेव. वसुदेव देवकीला बंदीखान्यात ठेवलं. समजलं. पहिला मुलगा झाला. वसुदेवाने सांगितल्याप्रमाणे पहिला मुलगा आणून दिला कंसाला. कंस म्हटला बाप्पू, बरं का बाप्पू, हा वापस घेऊन जा, हा नको. सज्जन पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बालकासी ठेवू नको. 1 2 3 4 5 आणि 6 साही मारीत दुराचारी. कंस 6 मुलांना मारून टाकतो आहे. 7वा गर्भ देवकीचा योग मायेनी वसुदेवाची पहिली पत्नी रोहिणी तिच्या गर्भामध्ये स्थापित होते आहे. आणि आता 8वा देवकीचं तेज वाढते आहे आणि कंस पहारा वाढवतो आहे. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, जायला नको. यांनी सर्वांची सज्जन वेतन वाढवलं, पैसा वाढवला आणि दिवस उजाळला. वसुनाम तिथी बुधवार से, शुक सांगत से परीक्षिती. शुकदेव महामुनी राजा परीक्षितीला सांगतात, राजा रात्रीचे 12 वाजले होते. बुधवार दिवस होता, श्रावण महिना होता. पृथ्वीने हिरवा शालू पांघरला होता. सुंदर ढग आले होते आणि हळूहळू पाऊस पडायला लागला होता. नद्या दुथड्या भरून वाहायला लागल्या होत्या आणि भगवान परमात्मा बंदीखान्यामध्ये प्रगट होता. बोले बाल कन्हैया लाल की जय. देवकी मातेला सज्जन हो कसं तरी व्हायला लागते. लपवा लपवा जगजेठी, झणी कंसासी कळेल, माझ्या बाळासी वदेल. अरे लपवा, याला लपवा. 6 मारले त्यांनी, याही बाळाला तो मारेल. भगवान परमात्मा बोलायला लागले, आई मग त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, मला इथं ठेवू नका, मला वसुदेव निघाले नंदघरा, वसुदेव निघाले नंदघरा, वसुदेव निघाले
नंद घरा म्हणती असे रक्षपाळ देव्या मोहिले सकड मोहिले सकड नंदाच्या घराला नंदाच्या घराला वाजणे गोडाला वाजणे गोडाला वाजणे गोकुळा बाल कन्हैयालाल की वसुदेव महाराज लालाला घेऊन सज्जनो नंद बाबाच्या वाड्यावर येतात. नंद बाबाच्या वाड्यावर येतात. यशोदा गाढ झोपलेली आहे. बाळाला खाली ठेवतात सज्जनो आणि यशोदेजवळ माया झोपलेली आहे. मायेला घेऊन वसुदेव महाराज निघून जातात. तिच्या आईला बोलवा. बाबूले घे जरासा. तू थांब इथं. सज्जनो वसुदेवजी निघून जातात. दुसऱ्या दिवसाची पहाट होते आहे. पहाटे एक गवळण पहाट होते आहे सज्जनो. सकाळी एक गवळण यशोदेच्या जवळ बाळाला बघते आहे आणि ती गवळण सज्जनो मुलगा झाल्यानंतर सगळ्यात पहिले जर आनंद कोणाला होत असेल तर ते महिला मंडळी होते. पाहतो तोंड पाया जोगत असते. सांगा पहिली पोरगी व्हाव आणि डबल फोन याव. हॅलो कोण बोलता? आजी बोलतो. काय झालं? नाच झाली. डबल फेसकेस झाले. आणि तिकडून फोन येऊ द्या. नातू झाला ना तू. पेढे घ्या पेढे. तशा गवळणी सज्जनो गवळणीला कळालं. एक गवळण दुसऱ्या गवळणीला अरे गवळण सांगती गवळणीला गवळणीला मग काय बसून गवळण सांगत काय? बसून सांगता येत असते काय? चला 2 मिनिट आपल्या जाग्यावर. 2 मिनिट सर्वांनी